नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बनवत आहोत सगळ्यांच्या आवडीचं मालवणी सुक्क चिकन। हो, सगळ्यांना मालवणी चिकन म्हटल्यावर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं। आणि मग हे जर मालवणी चिकन आपल्याला बनवता आलं तर, आणि अगदी ऑथेंटिक पद्धतीने आपण हे मालवणी चिकन बनवणार आहोत। तर यासाठी काय काय साहित्य लागणार आहे आणि कसं बनवायचं ते पुढे व्हिडिओमध्ये आपण पाहूया। आता इथे मी अर्धा किलो चिकन घेतलंय, चांगलं स्वच्छ धुवून घेतलंय। आता आपण इथे 2 चमचे आलं, लसूण, कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट लावून घ्यायची। सोबतच आपल्याला काही मसाले लागणार आहे। मसाल्यांमध्ये आपल्याला 1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा आपण इथे धणे पावडर वापरणार आहे आणि 2 चमचे आपण वापरणार आहोत मालवणी मसाला, 1 चमचा मीठ। तर हे सगळं साहित्य आपल्याला मॅरिनेशनसाठी चिकनला लावून घ्यायचं आहे। तर हे सगळं साहित्य चिकनला व्यवस्थित हातानेच लावून घ्यायचं, म्हणजे सगळ्या बाजूने आपल्या चिकनला मसाला व्यवस्थित लागेल। आणि हे चिकन आपण एक अर्धा तासासाठी आपलं जोपर्यंत वाटण बनतंय तोपर्यंत आपण हे चिकन झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊया। तर व्यवस्थित असं आपल्याला हे चिकन मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे मसाला सगळीकडे चिकनला व्यवस्थित लागेल। आता आपल्याला वाटण्यासाठी 2 उभे चिरलेले कांदे, पाव वाटी ओलं खोबरं, 1 मोठा टोमॅटो, 1 बारीक चिरलेला कांदा आणि मुठभर कोथिंबीर लागणार आहे। आता आपल्याला पहिले कांदा भाजून घ्यायचा आहे। तर पॅनमध्ये मी 2 चमचे तेल घातले आणि तेल गरम झाल्यानंतर आपल्याला कांदा घालायचा आहे। तर कांदा आपल्याला छान असा मस्त गोल्डन रंगाला येईपर्यंत परतून घ्यायचा आहे, म्हणजे कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजल्याने काय होतं की कांद्याचा जो थोडासा गोड चव असते ती जाते आणि कांदा कचपट लागत नाही। म्हणून कांदा भाजताना छान असा गोल्डन रंगाला येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तर हे बघा, आपण कांदा असा व्यवस्थित भाजून घेतोय आणि तुम्ही माझी व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला ही व्हिडिओ पूर्ण व्यवस्थित अशी समजेल। खूप सोपी पद्धत आहे। तर आता आपला कांदा भाजून झालाय। आता आपण त्यामध्ये कांद्यावरच लगेच ओलं खोबरं घालून घेऊया। तुम्ही ते सुक्या खोबऱ्याचा सुद्धा वापर करू शकता, पण ओलं खोबऱ्याने वेगळी चव येते, छान चव येते, त्यामुळे मी इथे ओल्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे। आता आपण कांदा आणि खोबरं चांगलं भाजून घेतलंय आणि हे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करून नंतर मिक्सरला लावून घ्यायचंय। आपण जे वाटण काढून घेतलेलं ते चांगलं थंड झालं का आपण मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचंय। तर आता मी एका प्लेटमध्ये हे वाटण काढून घेतलेलं आहे, जो आपण कांदा खोबरा भाजलेलं, आणि ते मस्त एक 5 मिनिटांमध्ये थंड झालं आहे। आता आपण हे साहित्य मिक्सरमधनं काढून घ्यायचं आहे। हवं असेल तर थोडंसं 1-2 चमचे पाणी घालून आपण छान बारीक हे मिक्सरमधनं करून घ्यायचं आहे। तर मिक्सरमधनं मी वाटण बारीक करून घेतलं आहे आणि कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून त्यामध्ये घातलेले आहे 2 तमालपत्र आणि लगेचच घातलेला आहे 1 बारीक चिरलेला कांदा। कांदा छान परतून घ्यायचा, मस्त परतून घ्यायचा, एकदम मस्त। आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईकसुद्धा करा आणि कमेंटमध्ये मला अजून कोणत्या तुम्हाला जर रेसिपी दाखवायच्या असतील, तुम्हाला कोणती रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, ती बनवण्याचा सुद्धा मी नक्कीच प्रयत्न करेन। तर आता कांदा छान परतून झालेला आहे, हे बघा। आता आपण त्यामध्ये घालतोय टोमॅटो आणि टोमॅटोसुद्धा चांगला थोडासा म्हणजे अर्धा कच्चा शिजेपर्यंत चांगला परतून घ्यायचा आणि नंतर आपल्याला यामध्ये वाटण घालायचं आहे। हे बघा, कांदा छान परतलेला आहे, कांदा टोमॅटो मस्त, हे बघा, अर्धा असा शिजला पाहिजे। आता आपण घालतोय वाटण। वाटणसुद्धा आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये कोणतेही मसाले घालायचे नाही आहेत, कारण आपण जेव्हा चिकनला मॅरिनेशन केलं तेव्हाच पूर्ण मसाले या चिकनला लावून घेतलेले आहेत, त्यामुळे आता आपण ह्या वाटणावरच डायरेक्ट चिकन घालून घ्यायचं आहे।
तर आता हा मसाला छान तेल सुटलं आहे त्याला आणि आपलं चिकन जे आहे ते सुद्धा सुंदर असं मॅरिनेट झालेलं आहे. एक अर्धा तास यामध्ये पूर्ण जातो आणि चिकन अगदी मस्त मॅरिनेट होतं. आता मॅरिनेट झालेलं चिकन आपण जे वाटण परतवून घेतलेलं आहे त्या वाटणावर हे सगळं चिकन घालून घ्यायचं आणि मस्त एक 5 मिनटं चांगलं या मसाल्यामध्येच हे चिकन परतवून घ्यायचं. जेवढं छान आपण हे चिकन परतवून घेऊ तेवढं छान आपलं चिकन होतं. आणि काय होतं की ह्या चिकन परतताच चिकन शिजलं जातं, कारण आपण वापरलेलं आहे बॉयलर चिकन. आपण इथे गावठी चिकनचा वापर केलेला नाही आहे, तर बॉयलर चिकन वापरलेलं आहे. त्यामुळे चिकन हे पटकन शिजतं. तर अशाच पद्धतीने परतवून आपल्याला हे चिकन घ्यायचं. आता आपण हे चिकन चांगलं परतवून घेतलं आहे. आता जर हवं असेल, तुम्हाला असं वाटलं की चिकनमध्ये मीठ कमी आहे, तर तुम्ही इथं थोडंसं मीठ घालून घेऊ शकता. तर मीठ घालून पुन्हा एकदा मी हे चिकन परतवून घेते. थोडीशी कोथिंबीर घालायला विसरायची नाही, कारण कोथिंबीरीने आपल्या चिकनला खूप छान अशी टेस्ट येते आणि मला कोथिंबीर खूप आवडते, त्यामुळे मी कोथिंबीरीचा वापर थोडासा जास्त करते. तर मी इथे कोथिंबीर घालून घेतली आणि छान असं आपण हे परतवून घेऊया. आता चिकन छान परतवून झालं आहे. आता मी काय करते, जे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण राहिलेलं असतं त्यामुळे मध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणी आपण इथे घालून घेतलेलं आहे. आणि आता आपण काय करायचं, झाकण ठेवून एक छान दणदणीत अशी वाफ काढून घ्यायची आपल्या चिकनला. तर आता झाकण ठेवणार आहे मी आणि झाकण ठेवून 1-2 मिनटं चांगली दणदणीत अशी वाफ काढून घ्यायची. तर चिकनला मस्त वाफ आलेली आहे आणि चिकनला बघा किती सुंदर अशी तरीसुद्धा सुटलेली आहे. झाकण ठेवल्यानंतर आपल्या चिकनला छान तरी सुटली. हे बघा. आता अजून चिकन शिजलेलं नाही आहे, त्यामुळे मी अजून एक झाकण ठेवून 5 मिनटं हे चिकन शिजवून घेते. तर 5 मिनटं झाली आहेत आणि आता आपलं चिकन शिजलंय का ते पाहते. तर ही हड्डी असल्यामुळे समजत नाही आहे, तर मी एक मऊ चिकनचा तुकडा घेते आहे. तर चिकन शिजलं आहे आपलं. आता मस्त असं मी एका प्लेटमध्ये किंवा ज्याच्यात आपल्याला खायचं असेल त्यामध्ये काढून घ्यायचं आहे सर्विंग प्लेटमध्ये. एकदम भारी असं चिकन झालेलं आहे. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्की चिकन ट्राय करून पहा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा. एकदम सोपी रेसिपी आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि अजून कोणती जर रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जाता जाता माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.